आज आपण भेटून जातो डायरेक्ट रोशन मामाजीला. शेवटपर्यंत ब्लॉग पा सांगतो तुम्हाला ब्लॉग मध्ये. सकाळी उठलो शुभ रात्र करून तर का बी बोट्टे हो, जसं तुम्हाला सगळ्याला माहिती. मी राहतो बुट्टी उरीत. मग आपण तयारी करून चाललो जातो रोशन मामाजीच्या कार्यक्रम मध्ये. आपण एवढं तपती उन्हात चाललं जातो ना रोशन मामाजीच्या कार्यक्रम मध्ये. मग आपण डायरेक्ट पोहोचून जातो रोशन मामाजीच्या कार्यक्रम मध्ये. इथं आम्हाला जायचं होतं दर्शन करायसाठी. इथं तर एवढी मोठी लंबी लाईन होती की तुम्हाला काय सांगू. मग देवाचे दर्शन घे करून इथं आपला एक प्रेमाचा माणूस दिसून जाते. त्याने आपल्याला एक आईस्क्रीम देऊन दिली खायसाठी. मी आईस्क्रीम खात होतो, तुम्ही बी खा म्हणे. मला तर माझ्या एकच प्रेमाचा माणूस भेटला. कैसा लगा मेरा मजाक? मग आम्हाला अजून इकडे नैवेद्य द्यायला जायला लागलं मंदिरात. भाऊ इथं तर रोशन मामाजी तर बिना चपलीचेच चालत होते. मग इथं नैवेद्य चढवल्यावर रोशन मामाजी आणि सीमा मामीचे पाय घ्यायला लागल्यावर मग इथं डायरेक्ट जेवणच चालू होऊन जाते. मग आपण बिन जेवण करून घेतो. जेवता जेवता तेवढा घाम येत होता की तुम्हाला काय सांगू. मग आपण लवकर जेवण केलं. मग आमचं जेवण झालं. मग रोशन मामाजीचं जेवण व्हायचं होतं तर जेवण करत होते. रोशन मामाजीच्या अंदर एवढा ऍटिट्यूड आहे की तुम्हाला काय सांगू. कैसा लगा मेरा मजाक? अगर मी असा म्हणेन तर मला रोशन मामाजी इथं चपलीनं मारायची. भावांना अगर ऍटिट्यूड असता तर असे भांडे गिंडे घासले असते का रोशन मामाजीनं. भाई या रोशन मामाजी मध्ये काहीच ऍटिट्यूड नाही. मग आम्ही सिद्ध लागून जातो घराच्या रस्त्यानं. चला या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या घरी फॉलो द्या करून.